नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी विशेषतः कोकणवासियांसाठी ज्यांना कोकणात जायचं आहे गणपती उत्सवासाठी त्यांच्यासाठी ही नक्कीच खुशखबर आहे। याचं कारण म्हणजे कोकण रेल्वेकडून उद्यापासून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आलेली आहे। कोकण रेल्वेने ही घोषणा केलेली आहे की उद्यापासून कोकणामध्ये विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। आपल्याला माहिती आहे दरवर्षी या गाड्यांचं रिझर्वेशन जे असतं ते खूप आधीपासूनच बुक होतं। यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही रेल्वे सोडण्यात आलेल्या नव्हत्या, पण आता मात्र कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे। मध्य रेल्वे चाकरमान्यांसाठी 162 गाड्या चालवणार आहेत, तर पश्चिम रेल्वेच्या वतीनं गणपती विशेषाच्या 34 गाड्या कोकणात जाणार आहेत। मुंबईमध्ये सीएसएमटी आणि एलटीटी वरून कोकणासाठी या विशेष ट्रेन सोडल्या जातील। कोकण रेल्वे मार्गावर 5 सप्टेंबरपर्यंत या विशेष गाड्या धावणार आहेत। नक्कीच खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ही। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके। स्वाती, खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण ट्रेन नव्हत्या, एसटीने जाणं शक्य नव्हतं आणि खासगी वाहन परवडत नाही, त्यामुळे या वेळेला लाखो चाकरमाने जे होते, लाखो मुंबईकर जे होते ते आपल्या गावी कोकणात जाण्यापासून वंचित राहिले होते। या बातमीचे नेमके डिटेल्स काय, सविस्तर माहिती काय देशील? खरं तर गणपती विशेष ट्रेन या उद्यापासूनच सुरू होणार आहेत आणि उद्यापासूनच बुकिंगला सुरुवात होणार आहे असं मध्य रेल्वेने स्पष्ट केले। सध्या तरी 162 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही रूटसाठी या 162 ट्रेन असतील। सीएसएमटी ते सावंतवाडी अशा 80 ट्रेन असतील, एलटीटी कुडाळ 16 ट्रेन्स असतील, एलटीटी रत्नागिरी 40 तर एलटीटी सावंतवाडी 26 अशा एकूण 162 ट्रेन असतील। जर आपण याचा एकूणच जर कोचेसची अरेंजमेंट बघितली डब्यांची तर 13 स्लीपर, 6 सेकंड क्लास आसनी गाड्या, आसनी म्हणजे सीटिंग व्यवस्था असेल, एक एसी 2 टायर, 4 एसी। स्वाती आम्हाला आणखी माहिती तुझ्याकडून घ्यायची आहे, मी पुन्हा तुझ्याकडे येणार आहोत, पण सध्या आपल्या सोबत मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ आहेत शिवाजी सुतार सर। खूप महत्त्वाची ही घोषणा आहे, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे, पण अंमलबजावणी कशी केली जाणार आहे याचं कारण म्हणजे कोरोनाची पार्श्वभूमी आहे, कारण कोविड टेस्ट करणं किंवा सुरक्षेचे उपाय कसे केले जाणार आहेत? यामध्ये पहा की पहिली गोष्ट आहे की जे कन्फर्म तिकीट्स होल्डर्स आहेत, पॅसेंजर्स आहेत, प्रवासी, त्यांनाच फक्त स्टेशनवरती आम्ही परवानगी देणार आहोत। आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाईल एंट्री पॉइंटला। तिसरी गोष्ट आहे की जे कोविडचे सगळे एसओपीज आहेत किंवा नॉर्म्स आहेत, ज्यामध्ये मग स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत आणि MHAचे आहेत, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचे, हे सर्वांनी बाळगण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत। सोशल मीडिया आहे किंवा आम्ही जे नोटिफिकेशन प्रेस लिस्ट दिलेले आहे त्याच्यातूनही। आणि दुसरी गोष्ट की मध्य रेल्वेनी उद्यापासून आम्ही 162 सर्व्हिसेस ज्या आहेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा चालवत आहोत आणि या सीएसटी एलटीटी वरून गाड्या सुटतील, सावंतवाडी कुडाळ रत्नागिरीसाठी गाड्या सुटतील आणि मध्ये मध्ये जे थांबे आहेत ठाणे, पनवेल आणि कोकणच्या काही स्थानकावरचे ते आम्ही नोटिफाय केलेले आहे। त्याची सविस्तर माहिती जी आहे सेंट्रल रेल्वेची जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट, त्याच्यावरती आम्ही माहिती दी। शिवाजीजी, आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आरक्षणांबद्दल काय, कारण की ऐन वेळेला आता ही घोषणा झाली आहे तर अर्थातच आरक्षणांबद्दल साठी खूप गर्दी होईल, त्याचं व्यवस्थापन कसं करण्यात आलंय? यामध्ये पहा, ज्या गाड्या आम्ही 162 सर्व्हिसेस आहेत त्या 24 डब्याच्या गाड्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल आणि जास्त लोकांनी बुकिंग केलं तरी जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येईल। आणि दुसरी गोष्ट आहे की यामध्ये आम्ही स्लीपर कोचेस जास्त ठेवलेले आहेत, जेणेकरून स्लीपरची जी कपॅसिटी असते ती एसी कोचेस पेक्षा जास्त असते, तर जेणेकरून की याच्यामध्ये गर्दी होणार नाही। आणि दुसरी गोष्ट आहे की कन्फर्म जे पॅसेंजर्स आहेत ज्यांचं तिकीट कन्फर्म आहे त्यांनाच फक्त परवानगी देण्यात येईल। आमच्या सोबत आमच्या प्रतिनिधी आहेत स्वाती लोखंडे, त्या देखील तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात। स्वाती, सुतारजी, विशेष म्हणजे आता ई पास नसणार आहे, पण कोणत्या प्रकार म्हणजे कन्फर्म तिकीट हाच ई पास गृहीत धरला जाणार आहे का? हो, रेल्वेने आपल्या नोटिफिकेशन मध्ये स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटचे आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या ज्या कोविड संदर्भात जे नॉर्म्स आणि एसओपी आहेत त्या प्रवाशांनी त्यांचं पालन करावं आणि जे कन्फर्म तिकीट होल्डर आहेत त्यांनीच स्टेशनवरती यावं। म्हणजे कुणालाही कोविड टेस्ट करायचं बंधन याच्यात नसणार आहे? नाही, याच्यामध्ये थर्मल स्क्रीनिंग ठेवलेली आहे स्टेशनवरती, ही व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद सुतारजी।
खरं तर जर आपण बघितलं याच्यामध्ये खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे की एका वेळेला एसटी मधनं जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड टेस्ट 2,500 ही कंपल्सरी केली जाते, पण ट्रेन मधनं जाणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र हा एक मोठी दिलासाची गोष्ट आहे. खरं तर सगळ्याच गोष्टी जर आपण बघितल्या ना केतकी, या संदर्भातले सगळे निर्णय सरकारनं खूप उशिरा घेतलेत. अगदी स्वाती तेच विचारायचं होतं की एसटीला गर्दी नाहीये आणि अन्य गोष्टींचा सुद्धा विचार करायचा, पण सध्या तुला मी थांबवते याचं कारण म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय बोलतात ते ऐकूयात. सामाजिक असतील तर त्या माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेब ह्या त्याच वास्तूमध्ये घेत असतात. पार्थ पवार भाजपकडे जाण्याची चर्चा आहे असं नाही, एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला कळवलंय का त्यांनी असं? सूत्रांची माहिती असते, सूत्र काय असतात? कदाचित ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडून. नाही बघा, मी कसं काय त्याच्यावर बोलणार? तरुण कार्यकर्ते आहेत, लोकसभा निवडणूक त्यांनी एक लढली आहे. मी त्यांना अनुभव राजकारणाचा आता हळूहळू येतो आहे. त्यांच्या भूमिकांविषयी किंवा त्यांच्या निर्णयांविषयी मी कसं काय बोलणार? मी माझ्या पक्षातल्या भूमिकांविषयी बोलेन, नेत्यांविषयी बोलेन किंवा इतर कामांविषयी बोलेन. दुसऱ्या पक्षांच्या संदर्भात मी बोलणं हे नैतिकतेला धरून नाही असं वाटतं. त्यांचा कोणी वापर करते किंवा बोलवितं त्यांनी कोणी नाही. बघा असं आहे की जसं पवार साहेबांनी म्हणालो की थोडंसं अनुभव कमी असतो अनेकदा. आमच्याकडे सुद्धा पक्षामध्ये लहान तरुण कार्यकर्ते असतात, त्यांनाही आम्ही सांगतो बा असं करू नका, हे करणं बरोबर नाही. अशा पद्धतीनं या भूमिका असतात. त्या तरुण कार्यकर्ते ठरवत असतात आपल्या भूमिका. मला वाटतं की आपण त्यांना स्पेस दिली पाहिजे त्यांची सगळ्यात पक्षामध्ये. आणि तरुणांचं राजकारण जे आहे ते फार वेगवान असतं आणि आमच्यासारखे लोक, आमच्या आधी शरद पवार साहेब असतील, बाळासाहेब असतील किंवा हे फार जपून पावलं टाकत असतात. या गोष्टीचा विचार मीडियाने केला पाहिजे. आता तुमच्या काळातली पत्रकारिता तुम्ही जी करताय ती आणि तुमच्या आधीचे पत्रकार यात जसा फरक आहे तसा राजकारणामध्ये फरक आहे. राऊत साहेब, तुमचं संपादकीय मधलं एक महत्वाचं विधान आहे की सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे. हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना, अशी शंका येण्यास वाव आहे. म्हणजेच पार्थच्या मागून तुम्ही त्यामागचा अर्थ समजून घेतला पाहिजे. जर पार्थ पवारांनी तेव्हा एखादी मागणी सुरुवातीच्या काळात केली असेल, त्याला एक फार मोठा 2 महिन्याचा कालखंड लुटलेला आहे. त्याचा वापर करून त्यांच्या पत्राचा आज तुम्ही जे ढोल बडवताय ते चुकीचं आहे. हा वापर करणं चुकीचं आहे त्यांच्या पत्राचा, की पार्थ पवारांनी मागणी केली, पार्थ पवारांनी मागणी केली. तुम्ही काळजीपूर्वक तो काळ जेव्हा त्यांनी ती मागणी केली आणि आता हा पुढला जो निघून गेलेला काळ तुम्ही त्याच्याशी जोडू नका तो कालखंड, असं मला म्हणायचं. त्यासाठीच पार्थ पवारच्या समर्थनार्थ भाजपचे अनेक नेते ट्विट करतायत सोशल माध्यमातून. पार्थ पवार आता किती चांगला आहे अशावर सुरू आहे. हा भाजपचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाच्या मागे धावायचो, त्यांनी त्यांच्या पक्षाकडे पाहणं गरजेचं आहे. खरं म्हणजे जसं आम्ही शिवसेनेनं शिवसेनेच्याच मागे पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीनं राष्ट्रवादीचं पाहावं, काँग्रेसने काँग्रेस मजबूत करावी, तसं भारतीय जनता पक्षानं सुद्धा स्वतःच्या पक्षाकडे पाहून त्यांचं कार्य पुढे न्यावं. इतर पक्षामध्ये लोकांची गरज नाही कोणाला. पण एक भाजपला कोलीत मिळालं अजिबात नाही, मला असं वाटत नाही. सर, त्याचबरोबर तुम्ही नेहमी म्हणत आला की सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा हा फायदा हा बिहार निवडणुकीसाठी नेहमी घेतला जातो. आता देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती बिहार निवडणुकीसाठी केलेली आहे. तर हे याचा मायलेज उतरवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यावरती आता बोलणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत. त्याच्यामुळे एखाद्या राज्यामध्ये, आणि अशी प्रथा आहे ना की ज्यांना निवडणुकीचा अनुभव जास्त असतो त्यांना एखाद्या राज्यामध्ये प्रभारी केलं जातं. कदाचित त्यांच्या पक्षाला असं वाटलं असेल की देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी क्षमता आहे बिहार निवडणूक सांभाळण्याची. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या नेत्याला, प्रमुख नेत्याला अशा जबाबदाऱ्या मिळत असतील कुठे, तर आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचं पहिलं पाऊल असं म्हटलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस इतर राज्यात जाऊन काम करत होते. भारतीय जनता पक्षाची ती प्रथा आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये देशभरातून प्रमुख लोक आणायची आणि ती निवडणूक आपल्या नियंत्रणात ठेवायची. हे कोणी करतं? आमच्याकडे जेव्हा निवडणूक असते एखाद्या जिल्ह्यामध्ये
तेव्हा आम्ही सुद्धा राज्यातले अनेक लोक त्या जिल्ह्यामध्ये पाठवतो. किंवा गोव्यामध्ये आम्ही जातो, अनेकदा उत्तर प्रदेशला जातो किंवा अयोध्येला जातो. तेव्हा राज्यातून अनेक प्रमुख लोक आम्ही तिथे कामासाठी पाठवतो. तर त्याच्याकडे तुम्ही संशयाने पाहण्याची गरज नाही. उलट मला कौतुक आहे आम्हाला की आपल्या राज्याचे काही प्रमुख लोक अशा प्रमुख निवडणुकांमध्ये राज्याबाहेर जाऊन काम करतात. हे राजकीय कार्यकर्त्याचं मला वाटतं काम आहे. परंतु आता सुशांत सिंग प्रकरण आणि त्याचबरोबर तुम्ही सुशांत सिंग राजपूतचा आणि देवेंद्र फडणवीसचा संबंध का लावताय? त्यांनी उचललेलं हे प्रकरण आहे आणि कोणी उचलू द्या. नाही, हा योगायोग म्हणावा की हे जाणीवपूर्वक हा त्यांच्या घेतलेला पक्षाचा निर्णय, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय. जर एखाद्या गोष्टीचा राजकीय फायदा कोणाला करून घ्यायचा असेल तर तो राजकीय पक्ष म्हणून त्यांना तो अधिकार आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टींचा गैरवापर होत असतो. धन्यवाद. सर शेवटचा प्रश्न. मुख्यमंत्री म्हणतात जे दिसतात ते सोबत नाहीयेत, याचा अर्थ काय काढायचा? काल एका याच्यात बोलले असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जर विधान केलं एखादं तर त्यांचा विधानाचा अर्थ मी कसा काय काढू? कालपर्यंत जे दिसत होते ते आज सोबत नाही आहेत, त्याच्यामुळे आज जे दिसत आहेत ते आमच्या सोबत आहे. धन्यवाद. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने इतर पक्षांमध्ये डोकावू नये असं ते म्हणालेत आणि पार्थ पवार यांच्याबद्दलचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या वक्तव्यांबद्दलचा जो काही निर्णय असेल तो राष्ट्रवादीतला अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीतल्या गोष्टींबद्दल मी बोलू शकत नाही, तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पार्थ पवारांबद्दल मी का बोलू असा देखील त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि अर्थातच पिढीचा फरक आहे, तरुण नेत्यांना अनुभव कमी असतो, त्यामुळे पार्थ पवारांनी केलेलं विधान असेल आणि अन्य काही मागच्या पिढीतल्या राजकीय नेत्यांचं राजकारण असेल यातला खूप फरक आहे असं देखील राऊत म्हणाले. तरुणांचं राजकारण हे खूप वेगवान आहे असं देखील ते म्हणाले. आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे ती म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर शरद पवारांची भेट घेतलीच, पण त्या पाठोपाठच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी देखील आत्ता सध्या शरद पवारांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आत्ता सध्या या भेटी सुरू आहेत. अर्थातच आत्ता अचानक बैठक आणि भेटी का होत आहे ते कळू शकलं नाही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तटकरे आणि मुंडे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे ज्या वेळेला धनंजय मुंडे आणि तटकरे तिथे पोहोचले तेव्हा भुवया नक्कीच उंचावलेल्या आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, अनिल देशमुखांनी शरद पवारांची भेट घेणं यामागे अनेक कारणं कदाचित सांगितली जाऊ शकतात, पण अचानकपणे धनंजय मुंडे तिथे गेलेले आहेत, आदिती तटकरे, सुनील तटकरे जे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि अजित पवार आणि शरद पवारांच्यातला जो विसंवाद आहे तो आता सध्या खूप उघड्यावर आलेला आहे. तर या सगळ्या भेटीमागची कारणं काय सांगितली जात आहेत? खरं तर या सगळ्या प्रकरणावर जयंत पाटील वगळता इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फारसं बोलत नाही आहेत. 3 दिवस झालेत खरं हा सगळा वाद होऊन. सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनी या वादानंतर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आज सुप्रिया सुळे या देखील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत, त्यांना प्रतिक्रिया विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यावेळेस देखील ते काही बोललेले नाही आहेत. पण आता सकाळी अनिल देशमुख हे येऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे हे देखील आता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. त्यांच्यातर्फे असं सांगण्यात येते की आम्ही नेहमीच इकडे येत असतो, नेहमीच शरद पवार यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो, पण याला सगळ्याची पार्श्वभूमी आहे ती पार्थ पवार यांच्याबद्दल जे काही शरद पवारांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये एक वादळ निर्माण झालं की खरोखरच नेमकं अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काय चाललं आहे याच्याविषयीची चर्चा देखील सुरू झालेली होती आणि त्यानंतर हे सगळे नेते येऊन भेटतात. त्यामुळे नेमकी या सगळ्या नेत्यांमध्ये काय चर्चा होती आहे, पार्थ पवारच्या निमित्ताने काही चर्चा होती आहे का असा आता प्रश्न विचारला जातो. कारण आदिती तटकरे असतील, सुनील तटकरे किंवा धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या जवळचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानले जात आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने काही चर्चा होती का या चर्चेला आता राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलेले आहे. विवेक, पार्थ पवार काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात असं एक बोललं जात आहे. ते त्यांच्या नातेवाईकांशी देखील चर्चा करतात, म्हणजे त्यांचे काका किंवा इतर आत्या असेल यांच्याशी देखील ते चर्चा करतायत. जर राष्ट्रवादीतला प्रश्न इतर काही महत्त्वाचा राजकीय मुद्दा असेल तर बैठक घेतली जाते. आत्ता मात्र बैठक होत नाही आहेत. हे नेते एकामागोमाग एक किंवा वेगवेगळे असे भेटत आहेत. काल पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळे यांची त्यांच्या निवासस्थळी जाऊन भेट घेतली. त्यांनी त्यांची काय मत आहे या सगळ्या संदर्भातलं याच्याबद्दल माहिती सुप्रिया सुळे यांना दिलेली आहे आणि अनेक जण
त्यांचे जे पार्थ पवार यांच्या निकटवर्ती आहेत ते सांगतात की काही एक मोठासा निर्णय पार्थ पवार हे घेऊ शकतात. तो निर्णयाचं स्वरूप हे राजकीय आहे का की आणखी काय आहे हे देखील बघावं लागेल. पण निश्चितपणे ज्या पद्धतीने शरद पवार यांनी त्याला अपरिपक्व म्हणलं, त्यानंतर त्यांच्या बोलण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही असं म्हटलं, त्यानंतर निश्चितपणे पार्थ पवार यांना ती गोष्ट लागलेली असेल. अजित पवार यांना देखील ही गोष्ट त्यामध्ये त्यांना ती गोष्ट ते सहजरित्या स्वीकारू शकत नाहीत. कारण एक राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयोन्मुख नेते असं म्हणून पार्थ पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. त्यांनी मावळची देखील निवडणूक लढवली होती. पण अशा नेत्याला अपरिपक्व म्हणणं तेही जाहीररित्या हे निश्चितपणे हे अजित पवार असेल किंवा पार्थ पवार असेल यांना ती लागण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे अजून तरी त्यांनी याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं म्हणतात की ही त्या परिवारातली अंतर्गत गोष्ट आहे. परिवारातला एक ज्येष्ठ सदस्य दुसऱ्या सदस्याला काही गोष्ट सांगू शकतो. मात्र या दोघांचं मौन आणि त्याचा नेमका अर्थ काय याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. अगदी विवेक, आणि या सगळ्याच घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही नंतरही अपडेट्स घेत राहणार. या माहितीबद्दल आता धन्यवाद. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर परत भेटूयात. एक महत्त्वाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. सुप्रीम कोर्टानं आज सकाळी हा निर्णय दिलाय. जून महिन्यात भूषण यांनी 2 ट्विट केली होती. एक सुप्रीम कोर्टाबद्दल आणि दुसरं सरन्यायाधीशांबाबत. या दोन्ही ट्विट्सची सुप्रीम कोर्टानं स्वतःहून दखल घेतली आणि खटला सुरू झाला. येत्या 20 तारखेला भूषण यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.